माझी विनंती आहे त्या आमदाराला, तू घेऊन तर दाखव पैसे. फार कुणाचे नको, एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव. फार स्वाभिमानी महिला आहोत. आणि तुम्हाला जर वाटत असेल यांनी किंमत काय लावली बघा, भाऊ बहिणीच्या नात्याला 1500 रुपयाची किंमत महिल्याला लावली. बरोबर आहे काय? अरे भावानी मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिलं असतं. काय खाली हात आएंगे और खाली काय गठुडं घेऊन आले का गठुडं घेऊन जाणार आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की 1500 रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ, हा या सरकारचा गैरसमज आहे. आणि आणखीन एक गैरसमज या सरकारचा झालाय की त्यांना असं वाटतंय की 1500 रुपये दिले की आमच्यावर तुम्ही कुठलाही अन्याय करू शकता. याचं कारण असं, 2 सत्तेमधले आमदार काय म्हणाले. एक आमदार असं म्हणाले की तुम्ही मतदानावर माझं लक्ष आहे. मी म्हणत नाही, आमदार म्हणते की माझं बारीक लक्ष आहे. 1500चे 3 पण मी करू शकतो. पण जर माझ्या लक्षात आलं इलेक्शन नंतर की हा पैसा हा माझा विरोधात मतदानाला वापरला गेला, तर मी तुमचाच भाऊ आहे, मी ते पैसे जसे दिले तसे परत घेऊ शकतो. माझी विनंती आहे त्या आमदाराला, तू घेऊन तर दाखव पैसे. फार कुणाचे नको, एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव. बाकी मी काय त्याला म्हणत नाही. पैसे देणार ना 1500 रुपये का 3000 रक्षाबंधनला, मी चॅलेंज करते त्या व्यक्तीला आणि महाराष्ट्राच्या सरकारला जी नाती विकत घ्यायला निघाली आहेत त्यांना, की तुम्ही कुठल्या तरी एका महिलेचा फक्त 3000 रुपये का काय, जे तुम्ही 2, 5 जे काय 1000 रुपये देणार असाल ते परत घेऊन दाखवा. बस. मग पुढे काय करायचं आपण बघून घेऊ. बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा आमदार काय म्हणतो, दुसरे आमदार असे म्हणतात, मी त्यांना ओळखत नाही पण ते यांच्या चॅनलमुळेच कळलं मला आणि पत्रकारांच्यामुळे कळलं की ते असं म्हणाले की माझं बारीक लक्ष आहे, पैसे तर आम्ही आता देणार. तुम्हाला कुणाला माहिती होतं का की डिसेंबर मध्ये लिस्टची स्क्रुटनी होणार, म्हणजे लिस्ट डिसेंबर मध्ये चेक केली जाणार. हे कुणाला तरी माहिती होतं का? मला तरी नव्हतं माहिती. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये इलेक्शन होणार, त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये लिस्ट चेक केली जाणार. लिस्ट आणि बूथ हे चेकिंग करणार. जर बूथ मध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे, नाहीतर नाही पैसे. एक तर त्यांचा गैरसमज आहे की त्यांचं सरकार येणार आहे. या गैरसमजातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की असं जर हे सरकार देणार असेल तर ह्या राज्यातली एकही महिला त्यांना मतदान करणार नाही. कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईनीत बनवून पैसे नाही मागणार, तुमच्या घरी येऊन पैसे देईल. तुम्ही कुणालाही मतदान करा. मतदानाचा आणि स्कीमचा काही संबंध नाही. आता अनेक वर्ष काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. मला सांगा, आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेसचं सरकार असताना 7-12 कोरा केला का नाही? सरसकट कर्जमाफी झाली का? तेव्हा कोणीतरी म्हणलं का की बघा 7-12 कोरा करतोय, मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही, परत कर्ज टाकीन, असं एक तरी माणूस म्हणलं का? ती कर्जमाफी हा राजकीय विषय नव्हता, ते इलेक्शनसाठी नव्हतं. शेतकरी अडचणीत आला होता, त्याला मदतीसाठी केलं होतं. आता गोरे साहेबही त्यांच्या भाषणात म्हणाले की शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, एवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत, याच्यासाठीच आपल्याला सरकार बदलायचं. कारण का आत्ताचं जे सरकार आहे हे तुमच्या माझ्या सुखदुःखाचं सरकार नाही. दुधाला भाव आहे का? नाही. कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कपासाला भाव नाही, कशालाही भाव नाही. फक्त आपल्या बहिणींना काय त्यांना पकडायच, बहिणीला पकड, दे पैसे, घे मतदान. असं नाही चलेगा. आम्ही फार स्वाभिमानी महिला आहोत. आणि तुम्हाला जर वाटत असेल यांनी किंमत काय लावली बघा, भाऊ बहिणीच्या नात्याला 1500 रुपयाची किंमत महिल्याला लावली. बरोबर आहे काय? अहो बहिणीचं प्रेम कधीतरी बघा. ती काय 1500 रुपयासाठी तुमच्या प्रेम करत नाही,
ती मनापासून प्रेम करते, त्याच्यात पैसे येतच नाही. अरे भावानी मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं, काय पक्ष आणि चिन्ह, काही मागितलं असतं तरी दिलं असतं. काय खाली हात आएंगे और खाली काय गठुडं घेऊन आले का गठुडं घेऊन जाणार आहे? मला खरं सांगा, तुम्ही सगळ्या महिला बघेल, भावाला द्यायला 10 वेळा विचार कराल, अरे एकदा पण विचार करायचा, भावानी मागून तरी बघायचं. त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला कळलाच नाही. ते बिकाऊ आहेत ना, म्हणून त्यांना वाटतं सगळेच बिकाऊ आहेत. 50 खोके एकदम ओके तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्ही स्वाभिमानी, तुम्ही सगळे जसे इमानदार आहात ना, तशाच आम्ही प्रामाणिक महिला.